दिव्याची ज्योत बोलत नाही, तिचा प्रकाशच तिचा परिचय असतो. त्याचप्रमाणे आपण स्वतःविषयी काहीच बोलू नका, उत्तम कर्म करत राहा, तेच आपला परिचय देतील. विश्वास अवघा 3.5 अक्षरी शब्द. लिहायला सेकंद, वाचायला सेकंद, पण मिळवायला जन्म लागतो. माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो, परंतु दुसऱ्यांच्या चुकासाठी सरळ न्यायाधीशच बनतो. दिवा बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका, उत्तम कर्म करत राहा, तेच तुमचा परिचय देतील. साथ देणारी माणसं कधी कारण सांगत नाही आणि कारण सांगणारी माणसं कधीच साथ देत नाहीत. विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे. म्हणून आयुष्य नेहमी आनंदात जगायचं, कारण ते किती बाकी आहे हे कोणालाच माहीत नसतं. शब्दापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते, म्हणून कधीच कोणाचा विश्वास तोडू नका. जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते. कधीकधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज असते. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही. परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काही उरतच नाही. जिंकणे आणि हारणे ते मैदानात, खेळात आणि युद्धात. आपल्या आयुष्यामध्ये असं काही नसतं. आपल्या आयुष्यामध्ये आपली माणसं हारली म्हणजे आपण हारतो आणि आपली माणसे जिंकली की आपण जिंकतो. चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो. मग संकट कितीही मोठे असू द्या, फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवा. आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात. तोडणं हा क्षणाचा खेळ असतो, पण जोडणं हा आयुष्याचा मेळ असतो. जीवनाच्या प्रवासात साथ देणारी माणसं प्रेमळ व जिवलग असली की रस्ता कसाही असो, प्रवास सुखकारक होतो. मैत्री ही नेहमी गोड असावी. जीवनात तिला कशाची तोड नसावी. सुखात ती हसावी, दुःखात ती रडावी, पण आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी. एखाद्याच्या जीवनात कायम राहायचे असेल तर फक्त त्याच्या मोबाईलमधल्या संपर्कात न राहता त्याच्या मनाच्या संपर्कात राहा, कारण काही वेळेस मोबाईलमधील संपर्कातून डिलीट केले जाते, परंतु मनाच्या संपर्कातून नाही. आपल्या सावलीपासून आपणच शिकावे. कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे. शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत, म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे. एखाद्याचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा एखाद्याचं दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही यात समाधान मानलं तर आयुष्यात आपण कधी दुःखी न होता सुखी जीवन जगू. जीवन हे असंच असतं. थोडंसं सोसायचं, बरंचसं भोगायचं असतं. ओल्या पापण्या मिटून ओठांनी हसायचं असतं. सुखाबरोबरच दुःखालाही झेलायचं असतं. स्वतःला विसरून साऱ्यामध्ये मिसळायचं असतं. जीवन हे असंच असतं. ज्या पायांना पूर्वीपासून ऊन, पाऊस, वारा, पाणी यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते, अशी पावले शेवटपर्यंत कधीच थकत नाहीत. चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. ज्याच्यासोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते. आयुष्य जगायला पैसा जोडावा लागतो, पण आयुष्य सुंदर करायला 4 माणसंच जोडावी लागतात. आयुष्य नुसतंच जगू नका, तर ते सुंदर करा. ना दूर राहिल्यामुळे नाती तुटतात, ना जवळ राहिल्याने जोडली जातात.
हे तर अनुभूतीचे पक्के धागे आहेत, जे आठवण काढण्याने आणखी मजबूत होतात. नशिबात आणि नजरेत एकच फरक आहे की जी गोष्ट आपल्या नशिबात नसते तीच नेमकी आपल्या नजरेला हवी असते. थोडंसं प्रेम, थोडीशी आपुलकी, थोडीशी काळजी, थोडीशी विचारपूस. जीवनात आणखी काय हवं नाही का? जन्मभरासाठी आवडलेलं नातं आयुष्यभर निभावण्यासाठी आभाळभर कर्तव्य करावी लागतात. तेव्हा कुठे कुटुंबाकडून, समाजाकडून मानसन्मान मिळतो. वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो, परंतु चांगला स्वभाव, समजूतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतातच. माणूस वाईट नसतो. माणसावर येणारी परिस्थिती वाईट असते. चांगल्या कर्माने ती बदलता येते आणि वाईट परिस्थितीत साथ देणारी माणसे नात्याची असोत वा नसोत तीच खरी आपली माणसं असतात. दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन, कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार, स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणुसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती. बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीने आपल्याला दुखावले तरी आपण त्या व्यक्तीला दुखावू शकत नाही, कारण घाव झेलून मन जरी खंबीर झाले असले तरी इतरांना घाव देण्याइतके निष्ठुर नक्कीच झालेले नसते. चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं. शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते, तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच समजते. निसर्गाकडून फुकट मिळणारा ऑक्सिजन साठाही दवाखान्यात गेल्यावर पैसे मोजावे लागतात. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियतीसुद्धा कधीच करत नाही. श्री स्वामी समर्थ.